जय हिंद, नमस्कार. मी समाधान महाजन स्वागत करतो आपल्या तिरंगा मॅथ्स अकॅडमी छोट्याशा यूट्यूब चॅनल. तुम्हाला एक कमी मार्क्स आले असतील, तुमची हाईट कमी असेल, तुमचं त्या ठिकाणी वजन कमी असेल, तुमची चेस्ट कमी असेल, तुमचा अभ्यास कमी असेल म्हणून चार लोकांमध्ये तुमच्याबद्दल हसलं गेलं असेल, तुमची मजाक उडवली गेली असेल आणि आताही तुमच्यासोबतचे काही लोक असतील ज्यांना चांगले मार्क आले, ते तुम्हाला म्हणजे असं काही वेगळ्या नजरेने वेगळ्या अँगलने पाहत असतील आणि तेही त्यांच्या पद्धतीने स्टेटस ठेवत असतील, हमने कुछ कर दिखाया, आणि तुम्ही पण ठेवत असतील हम भी कुछ करके दिखाएंगे, आणि तो म्हणेल की इन्होंने ये कर, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमची सगळं सोशल मीडियावर फाईट चालू असेल. आणि तुम्ही स्टेटस कसं टाकता मला माहिती आहे का? आता समजा एखादा ज्याला चांगले मार्क आले तो मस्त हवेत असेल, आणि एक तो ज्याला कमी मार्क आले तो रात्री मस्त सकाळी मस्त 6 वाजता झोपून आणि मस्त आळशी असं मस्त झावरमध्ये राहतो, असं मस्त चादरमध्ये आणि मस्त ठेवतो तो, हमने भी कुछ कर दिखाएंगे, मंजर कुछ बदल देंगे, मतलब मोटिवेशनल स्टेटस ठेवतो तो काहीतरी एकदम रनिंगचा काहीतरी खतरनाक. आणि तो भाऊ काय करतोय, तो झोपलेला आहे आणि तो काय इंस्टाग्रामला पोस्ट करतोय, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतोय. मी नाही सांगत, तुम्ही सांगा, अशाने काही होणार आहे का हो? अजिबात होणार नाही. आता मज्जाक मज्जाक सोडा, आता आयुष्य मज्जाक झाल्याशिवाय राहणार नाही मित्र, लक्षात ठेवा. आता आपल्याला जागावं लागणार आहे आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या आईवडिलांच्या त्या अश्रूंसाठी, आनंद अश्रूंसाठी आपल्याला जगायचं आणि त्यांच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. अरे यार, ते आत्तापर्यंत आपली जेवढी वय झाली नाही त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांनी मेहनत केली, त्यांनी किती घाम गाडलेला असेल, नाकाचा घाम टाकापर्यंत यार त्यांनी किती काय मेहनत केली. आपण त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी फक्त 1 वर्ष मेहनत घेऊ शकत नाही, 1 वर्ष आपण कठीण काळ काढू शकत नाही, 1 वर्ष आपण आपले चांगले चांगल्या गोष्टी आपण त्यागू शकत नाही, 1 वर्ष आपण काहीतरी एखादी खराब संगत असेल, खराब सोबत असेल, एखाद्या काहीतरी ही गोष्ट आपण त्यागू शकत नाही. 1 वर्ष आपण एखाद्या लग्नात रात्री डीजे मध्ये नाचायला नाही गेलं, काही होणार आहे आपल्यावालं? 1 वर्ष आपण घरापासून दूर राहिलं, रूम बंदमध्ये अभ्यास करायला काही होणार आहे आपल्यावालं? 1 वर्ष आपण सोशल मीडियापासून दूर राहिलं, काही होणार आहे आपल्यावालं? 1 वर्षामध्ये इंस्टाग्रामला अकाउंट नाही राहिलं, काही होणार आहे आपल्यावालं? 1 वर्षाचं मित्र असतील, गर्लफ्रेंड असेल, या गोष्टीपासून दूर राहिलो, काही होणार आहे आपल्याला? काहीच होणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. पण 1 वर्षानंतर जे काही होईल ना, ते सगळे पाहत राहतील आणि त्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होतील. आणि जे लोक स्टेटस ठेवत होते ना, जे लोकांचं काहीतरी असं मनामध्ये काही भावना होता ना, ते सगळे बदलून जातील. लागल्यानंतर सगळं चित्र बदलून जाईल. म्हणून बोलायला नका शिका, काहीतरी करून दाखवा, आणि त्या करून दाखवण्यासाठी फक्त लढायला शिका. लोक कोण काय बोलताय, कोण काय करताय, वैयक्तिक अनुभव सांगतो, लक्षात ठेवा. या गोष्टींना फक्त डोक्यात घ्या, फक्त ऐका, एक्सप्लेन करू नका, कोणाला सांगू नका आणि जस्ट त्या बोलून दाखवू नका. कारण तुम्ही किती बोलणार आहे त्याचा एक ब्रेन वॉश असतो, त्याला काही फायदा नसतो, लक्षात ठेवा मित्र तुम्ही. म्हणून आयुष्यात फक्त बोलून नव्हे तर करून दाखवा. आणि या भानगडीत पडू नका, मी स्टेटस ठेवतो आणि मी बोलून दाखवतो, असं अजिबात करू नका मित्र. कृपया सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या स्वप्नांच्या लढ्यासाठी मेहनत करा. परिपूर्ण त्या ठिकाणी आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मित्र. आता मुद्दा असा आहे, तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण इथून तुम्हाला 100% मदत मी करणार आहे. कुठल्या प्रकारे मदत पाहिजे तुम्ही मला सांगा मित्र. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर आपल्या आसपास जर तुम्हाला कोणी असं जर कधी मार्गदर्शक आपला मित्र असेल, कोणीतरी समजा एखादा क्लासेस असतील, तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा, चांगले चांगले क्लास जॉईन करा तुम्ही त्या ठिकाणी. आता जसं मी धरणगावमध्ये होतो, धरणगावमध्ये माझी तिरंगा अकॅडमी होती. आता आमच्या मित्र निवृत्ती भाऊ त्यांच्यासुद्धा खानदेश योद्धा अकॅडमी. म्हणजे असे तुम्ही त्या ठिकाणी जर जळगावला असेल, कुठे असेल, तुम्ही कुठेही जा, तुम्ही ते जॉईन करा, तिथे तुम्ही अभ्यास करा, ते करा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी मी परिपूर्णपणे जेवढी होईल तेवढी मेहनत करणार आहे. चला मग आपण स्वप्न साकार करूया आणि तुमच्या स्वप्नांच्या वाट्यामध्ये थोडंसं मी त्या ठिकाणी फक्त मी पुश करण्याचा प्रयत्न करतो. मेहनत तुम्ही घेणार आहे, पण थोडं मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो मित्र. आपण त्या ठिकाणी डिस्कशन एक लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपमध्ये, जॉईन व्हा. मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळं फ्री आणि कॉस्टलेस फ्रीमध्ये सगळं मटेरियल मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तर मटेरियल काय काय असणार आहे मित्र, लक्षात ठेवा. आता एखाद्या परीक्षेचा पेपर काढण्यासाठी त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्याबद्दलच्या प्रश्नपत्रिका. तुमच्याकडे असतील नसतील मला माहिती नाही, किंवा असतील तर पूर्ण नसतील. माझ्याकडे परिपूर्णपणे 60 पडल्या 2018 पासून. तर मी त्या एक एक करून सगळ्या टाकणार आहे. मी आता नाही, त्या 2-4 दिवसांनी टाकणार आहे, 5 दिवसांनी टाकणार आहे. पण एक टार्गेट असणार आहे मी त्या ठिकाणी लिंक देणार डिस्क्रिप्शनमध्ये. लिंक तुम्ही जास्तीत जास्त ठिकाणी व्हायरल करा आणि जास्तीत जास्त ठिकाणी विद्यार्थी ॲड झाल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यामध्ये व्हिडिओ टाकणार आहे, लक्षात ठेवा. पण ते ते जी बी PDF फाईल सगळ्या मी टाकणार आहे. आणि इतर काही व्हिडिओ असेल, इतर काही त्या मटेरियल मी त्या ठिकाणी शेअर करणार आहे. आणि मी असे व्हिडिओ बनवत राहणार आहे की तुम्हाला SSC GD असेल, इतर कोणत्या स्पर्धा परीक्षा असेल, त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला मदत होईल आणि कशाप्रकारे अभ्यास करावा आणि त्यातून कशाप्रकारे तुम्ही स्वप्न पूर्ण कराल, मी नेहमीने तुम्हाला अपडेट देत राहील. विनाकारण जर कधी वाटला की व्हिडिओमध्ये विनाकारण जर तुम्हाला आवडला नसेल, तर मला निगेटिव्ह कमेंट करून सांगा. मी तेव्हापासून तो व्हिडिओ करणं बंद करेल, लक्षात ठेवा तुम्ही. आणि जर काही चांगला वाटला असेल, नक्की मला त्या ठिकाणी कमेंट करा. मला छान वाटतं, मला मोटिवेशन, मला प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. असा सिच्युएशनमध्ये आता आमचे सगळे मित्र गेम पिरियड वगैरे काहीतरी चालू आहे तिकडे ग्राउंड, आणि मी इकडे येऊन आपल्यासाठी व्हिडिओ बनवते. 2-4 व्हिडिओ
2-4 तासापासून इकडे असा व्हिडिओ बनवतो मी, लक्षात ठेवा. तर कृपया म्हणजे सांगायचं एक लहान-मोठं भाऊ म्हणून तुमचा मित्र समजा, तुमचा लहान भाऊ समजा, तुमचा मोठा भाऊ समजा. एकच सांगतो मित्र फक्त आपल्या स्वप्नांसाठी लढा. कारण या जगामध्ये कोणी कोणाचं नाही आहे. तुमचे काका असतील, तुमचे भाऊ असतील, तुमची मोठी फॅमिली असेल. मला तरी नाही वाटतं या जगामध्ये कोणी कोणाचं आहे. फक्त आपले आई-वडील आपले आणि त्या आई-वडिलांसाठी जगायला शिका मित्र. कारण येणारा भविष्यकाळ आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आपण किती आता मोठ्या-मोठ्या गोष्टी करू, पण वर्तमान काळ पाहता आपल्याला माहिती आहे जगामध्ये कसे-कसे लोक आहे लक्षात ठेवा तुम्ही. तर हे पाहून फक्त आपल्या स्वप्नांसाठी लढत ठेवा मित्र. ठीक आहे. फक्त त्या स्वप्नपूर्तीसाठी आपली मेहनत चालू ठेवा. दिवस रात्र एक करा, तुम्ही काही करा. थोडे दिवस एखादं लग्न असेल, लग्नामध्ये रात्री डीजेत नाचायला गेले नाही तरी चालेल, पण आपला अभ्यास सुरू ठेवा. एखादी सोशल मीडियावर कमी पोस्ट केली, गाणं कमी टाकलं तर चालेल, पण आपला अभ्यास सुरू ठेवा. जर तुम्ही एखादं सोशल मीडिया कुठलं गेमिंग ॲप असेल ते नाही डाउनलोड केलं तरी चालेल, पण तुम्ही अभ्यास करायला विसरू नका. जर तुम्ही कुठे मनोरंजनासाठी जर कुठे फिरायला ड्रायव्हिंग वगैरे कुठे लाँग ड्राईव्ह नाही गेले तरी चालेल, पण अभ्यास करायला विसरू नका. फक्त सगळ्यांना एकच विनंती, फक्त ते आई-वडिलांकडे पहा. आणि मगाशी बोललेलो, आई-वडिलांनी एवढं वर्षानुवर्ष मेहनत केली, जर आपण 1 वर्ष मेहनत केली तर काहीच बिघडणार नाही यार. फक्त त्यांच्याकडे एकदा तुम्ही आज रात्री झोपताना असा मनावर हात ठेवा आणि फक्त त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि विचार करा की मी काय करतोय, मला काय करायचंय. चांगली गोष्ट आपले मित्र काहीतरी अजून मेहनत घेत असतील त्यांना माझा सलाम, माझा सॅल्यूट आहे, की खरंच आई-वडिलांपेक्षा कोणी मोठं नाही. प्रत्येकाच्या आई-वडिलांचं एक मनामध्ये स्वप्न असतं मित्र, लक्षात ठेवा. पूर्ण करून दाखवा आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघा. माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे समाधान महाजन 560 म्हणून. ते अकाउंटवर तुम्ही पाहू शकता. एकदम शेवटी स्टार्टिंगचा पहिला व्हिडिओ टाकलेला माझा आईचा मी. तर तुम्ही तो व्हिडिओ पहा. मी कधीच सिलेक्शन होईपर्यंत माझं स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट नव्हतं. सिलेक्शन झाल्यानंतर मी इंस्टाग्राम अकाउंट माझं ते ओपन केलं आणि तो व्हिडिओ आईचा पहिला व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि तो माझा आईचा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघून घ्या मित्र. कधीतरी होतं स्वतःचं घर नव्हतं, भाड्याचं घर होतं. वडील नव्हते, लहानपणापासून वडील वारले आणि अशा अनेक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेतून मी काहीतरी थोडी-थोडी मेहनत घेतली आणि काहीतरी आणि छोटं-छोटं स्वप्न पूर्ण केलं. अजूनही मोठे-मोठे स्वप्न ते मी पाहतोय आणि त्या दिशेने मी वाटचाल पण करत आहे. तसं तुम्हीही करा आणि त्या आई-वडिलांच्या एकच विनंती फक्त त्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही विकत घेऊ शकत नाही. तुम्ही आयुष्यात किती अडाणी अंबानीचे तुम्ही मुलं राहिलेत, फक्त किती पैसे तुम्ही मोजा, पण तो तो आनंद कधी तुम्ही मिळू शकत, लक्षात ठेवा तुम्ही. बरं का. फक्त त्या स्वप्नांसाठी लढा यार आणि ते स्वप्न पूर्ण करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार. जय हिंद.